नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा अपराध मीच केला. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात डॉक्टर अनघा केसकर यांच्या सैर भैर ह्या कथासंग्रहातली कथा अपराध मीच केला. संध्याकाळी बाजारात चक्कर टाकावी म्हणून अनुराधा बाहेर पडली होती. अशोकना बँकेतून यायला उशीर होणार होता, पण आज बाहेर पडल्याखेरीज चालणारच नव्हतं हे तिला लक्षात घ्यावं लागलं. बरीच लांब लचकी आधी डोक्यात तयार होती. शेजारच्या हिमांशीचा वाढदिवस होता, त्याच्यासाठी वेळेवर काहीतरी प्रेझेंट आणणं भाग होतं. घरातला रवा संपत आला होता. नंदिनीसाठी ग्राफ पेपरची वही हवी होती. झालंच तर गेल्या आठवड्यात करायला घेतलेल्या वॉलपीसला लागणारी पिसं थोडी कमी पडली होती. भाजी फळं तर काय केव्हाही आणायचीच असतात. नाहीतरी गारोड्याच्या पोतडीतल्या वैचित्र्यपूर्ण वस्तूंप्रमाणे ही खरेदी करत हिंडायला अशोक आलेच नसते. मुलांची तहानभूक भागवून अनुराधा बाहेर पडली ती कामाचा क्रम कसा लावावा याचा विचार करत. झपाझप कामं उरकून दूरदर्शनवर 8 वाजताचा पहिलं तीर गाठायचा असा तिचा पक्का निश्चय होता. वाटेत कुणी भेटलं तरी आज फार अडकायचं नाही असं मनाला बजावत तिने एक एक खरेदी करायला सुरुवात केली. आयडियल स्टोअर्समध्ये शेवटची खरेदी करायला ती शिरली तेव्हा ती इतकी खुशीत होती की आपण आवडीचा कार्यक्रम गाठू शकणार. ग्राफ बुक घेऊन ती बाहेर पडली आणि दारात गुप्ते वहिनी. तरीही आपला न अडकण्याचा निर्णय जराही न बदलता 2-4 मिनिटं बोलून सटकायचा तिचा विचार होता. गुप्ते वहिनी ही अनुराधाच्या मैत्रिणीची शेजारीण. दादरला राहणाऱ्या आपल्या या मैत्रिणीकडे म्हणजे सुधाकडे किती दिवसात जाणं जमलेलंच नव्हतं. पण असं कोणी भेटलं की एकमेकींच्या हकीकती कळायच्या. काय खरेदी का? दिसला नाहीत बरेच दिवसात? असले निरर्थक प्रश्न विचारून आता निसटता येणार नव्हतं. गुप्ते वहिनींनी सवयीप्रमाणे अनुराधाचा हात धरला आणि ऐस पैस गप्पा मारायच्या थाटात त्यांनी अनुराधाला रस्त्याच्या कडेला नेलं. तुम्हाला कळलं असेल ना? त्यांनी थोडं उत्सुकतेनं आणि थोडं गंभीरपणे विचारलं. पण हे विचारतानाही आपल्याला बरंच काही रसभरीत सांगता येणार अशा आशेनं त्यांचे डोळे लुकलुकत होते. काय? नाही बाई, अनभिज्ञपणे अनुराधा उद्गारली. नाही का कळलं? कमाल आहे. 8 दिवस झाले की. अनुराधाची उत्सुकता ताणत गुप्ते वहिनींनी निरर्थक शेरे दिले आणि तिला अधिकच कोड्यात टाकलं. आपण यावेळी कुठली कमाल केली याचा अनुराधाला काही पत्ता लागेना. असेल काहीतरी नेहमीसारखं फालतू. अशा विचारानं तिने थोडं हसत आणि उसन्या आजीजीनं म्हटलं, वहिनी मी की नाही आज जरा गडबडीत आहे हो. मला 7:45 वाजता घरी पोचलंच पाहिजे. सुधाला म्हणावं मी येईन पुढच्या आठवड्यात दुपारची, मग आपण शांतपणे बोलू. हां अहो जाल की घरी. मी तुम्हाला भेटले आणि काहीच सांगितलं नाही तर सुधाताईंचा किती गैरसमज होईल माझ्याविषयी. मुद्दाम निरोप देणं होत नाही माझ्याकडनं, पण सहजासहजी भेटल्यावर सुद्धा मी गप्प राहिले तर ह्याला काही शेजार धर्म पाळणं म्हणतात का? त्यांची उखाण्याची भाषा चालूच. बाई ग, नमनाला आणखीन किती घडे ओतणार आहेस? हा ओठावर आलेला प्रश्न आवंढ्याबरोबर गिळत अनुराधा म्हणाली, काय झालं आहे सुधाकडे? काही विशेष? उगीच जास्त ताणू नका. अगं बाई मी कशाला ताणू? पण तुम्हालाच घाई आहे म्हणून माझी पंचायत झाली आहे. अहो सुधाताईंच्या प्रमोदला खूप बरं नाही आहे. हो? काय होतं आहे त्याला? हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे? कोणत्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे? काळजी भरल्या स्वरात अनुराधानं एका मागोमाग एक प्रश्न विचारले. नाही हॉस्पिटलात नाही ठेवलं आहे, घरीच. पण त्याला नक्की काय झालं आहे ना ते कळत नाही आहे. तसं म्हणजे शारीरिक काही नाही पण मानसिक असावं. आता आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळाल्याचं समाधान गुप्ते वहिनींच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. अनुराधा आता मात्र फार हादरली. काय म्हणायचं या बाईला?
काय सांगायचं आहे ती ही पटकन सांगून का नाही टाकत आहे. तिच्या मनात चीड दाटून आली, पण चिडवून रागवून काही उपयोग नव्हता. आपल्याला हवी ती वळणं घेत आणि हव्या त्या पद्धतीनंच गुप्तेवहिनी किस्सा ऐकवणार हे तिला माहीत का नव्हतं. काय झालंय काय त्याला, जरा स्पष्ट सांगा ना प्लीज. अहो तो 2 दिवस हलला नाही का, बोलला नाही, रडला नाही, जेवला नाही. नंतर मात्र बोलायला लागला थोडा थोडा. त्याचा तो कोणी एक मित्र म्हणे ट्रिपच्या यावेळेला अपघातात गेला. त्याचा याला इतका शॉक बसला आहे की तेव्हापासनं हे असं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं चाललं आहे गेले आठवडाभर. हा खुलासा ऐकल्यावर अनुराधाच्या जीवात जीव आला थोडा. म्हणजे प्रकार तितका गंभीर नाही आहे तर, असं मनाशी म्हणत तिने सुस्कारा टाकला. पण आता सावरला आहे ना तो, तिने विचारलं. फारसा नाही हो, डॉक्टरांनी त्याला कंपोजच्या गोळ्या वगैरे दिल्या आहेत, पण फारसा काही उपयोग झाला नाही त्याचा. कानगोष्टीप्रमाणे अशा बातम्या ऐकायच्या म्हणजे काही विपर्यस्तच ऐकायला मिळायचं, अशा विचारानं अनुराधानं हे बोलणं इथेच संपवायचा झटकन निर्णय घेतला. गुप्तेवहिनीनं आता काय, कुठलीही गोष्ट तिखट मीठ फोडणी घातल्याखेरीज सांगताच येत नाही हे तिला पुरतं माहिती होतं. बरं मग असं करा, सुधाला म्हणाव की मी उद्या नक्की येईन भेटायला. आता जाऊ मी. गुप्तेवहिनींच्या हातातला हात सफाईनं सोडवून घेत अनुराधानं विचारलं आणि त्यांच्या संमतीची फारशी वाट न बघता ती सटकली. नाही म्हटलं तरी ऐकलेल्या बातमीनं ती जरा नर्वस झाली होती. स्वतः समक्ष जाऊन आल्याशिवाय आता आपल्याला चैन पडणार नाही हे तिच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी आवश्यक ती कामं भराभरा आवरून आणि काही कामांना काटछाट मारून ती सुधाकडे जायला निघाली. रात्रभर तिला अस्वस्थ वाटत होतं. 18 वर्षांचा प्रमोद म्हणजे अवखळ तारुण्याचा चालता बोलता नमुना होता. कानात वारं शिरलेल्या वासराचा उत्साह त्याच्यात सदैव संचारलेला असे. त्याचा मित्रपरिवार भला मोठा होताच, पण आईच्या मैत्रिणी आणि वडिलांचे मित्र ह्या मावश्या आणि काकांच्या कंपनीतसुद्धा तो न लाजता बुजता छान मिसळत असे. अभ्यासात बऱ्यापैकी चमकणारा पण अभ्यासाव्यतिरिक्त अनेक व्यापात गुंतलेला प्रमोद तिला फार आवडायचा. आपल्या मैत्रिणीचा या बाबतीत तिला फार हेवा वाटायचा. कित्येकदा तिने हसत हसत तसं म्हटलंही होतं सुधाला. गुप्तेवहिनींनी सांगितलेलं खरं नसावं अशी ती मनोमन इच्छा करत होती. काय वाटत असेल बिचाऱ्या सुधाला आणि सुहासला. हातातोंडाशी आलेला, पावसाळ्यातल्या खळाळणाऱ्या झऱ्याप्रमाणे सतत उत्साही असलेला प्रमोद जर अशा रीतीनं बाद झाला तर आईवडिलांनी काय करावं, कसं सहन करावं. कल्पनेनंही त्यांची अवस्था तिला डोळ्यांसमोर आणवेना. सुधानंच घराचं दार उघडलं. मागच्या वेळेला पाहिली होती त्यापेक्षा कितीतरी उतरलेली वाटली. एखाद्या आजारातून उठल्याप्रमाणे डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. कधी नव्हते इतके खांदे उतरले होते. जणू त्या खांद्यांवर मनामनाचं ओझं कोणीतरी ठेवलं होतं. जीवणीची ठेवण कळत नकळत हनुवटीकडे झुकली होती. आपल्या भावनांचं उठसूट प्रदर्शन करायची सुधाला सवय नव्हती. किंचित हसून तिने अनुराधाला आत बोलवलं. अनुराधाच्या घशात पिळवटल्यासारखं झालं. दिवाणावर बसल्यावरही काय बोलावं हे न समजल्यामुळे म्हणण्यापेक्षा बोलताच येत नव्हतं म्हणून ती गप्प बसली. सुधाने तिला 2 मिनिटं तसंच बसू दिलं. अनुराधाचे डबडबलेले डोळे बघून मात्र तिलाही राहवलं नाही. डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांकडे लक्ष न देता ती बोलायला लागली. कोणाचा शाप लागला राम जाणे. तुला कसं कळलं? एव्हाना अनुराधा थोडी भानावर आली होती. धीर हिला आपण द्यायचा आहे याची मनाला आठवण देत म्हणाली, खरं सांगू का, मला काहीच पुरतं समजलेलं नाही. काल गुप्तेवहिनी भेटल्या होत्या. तुला कल्पना आहेच, त्यांनी उडत उडत सांगितलं की प्रमोदला बरं नाही आहे, काहीतरी मानसिक आहे. सुधाच्या अश्रूंचा वेग आता एकदम वाढला. त्या अवस्थेत काहीच बोलणं शक्य नव्हतं. अनुराधानंही तिला मनसोक्त रडू द्यायचं ठरवलं. 5 मिनिटांनी सुधा उठली, आत गेली. बेसिनचा नळ सोडल्याचा आवाज आला.
नॅपकिनला तोंड पुसत ती बाहेर आली. प्रत्येक 2 वाक्यांमध्ये थोडी थोडी थांबत ती बोलायला लागली. तुला सगळं सांगते. गेल्या शनिवारी प्रमोद आणि त्याचे काही मित्र ट्रीपला गेले होते. रविवारी ते लोणावळ्यावरनं परत येणार होते. ठरल्याप्रमाणे रविवारी रात्री प्रमोद आला, पण नेहमी अखंड बडबडणारा प्रमोद अगदी गप्प होता. ट्रीपच्या गमती सांगणं सोड ग, पण साध्या साध्या प्रश्नांनाही उत्तरं देईना तो. 2 मिनिटं सुद्धा गप्प झाली. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तो प्रसंग सजीव होत होता. तिच्या गळ्याचे आक्रसलेले स्नायू अनुराधाच्या डोळ्यांना स्पष्ट जाणवत होते. अगं, हा त्याचा असा मूड आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. आणि तसा तो मूडी नाहीच आहे. उलट तुला माहितीच आहे, सारखं मला त्याला सांगायला लागायचं की आता थोडा तरी मॅच्युअर्ड मुलासारखा वाग, प्रत्येक गोष्ट लाईटली घेऊ नकोस. पण त्या दिवशी आम्ही जंगजंग पछाडलं तरी हा काही बोले ना, जेवे ना, नुसता भकास चेहरा करून एकटा बसून राहिला. पुढे काही झालं होतं का ट्रीपमध्ये? अनुराधाने विचारलं. मी पण तेच विचारलं, पण 1 नाही 2 नाही. हे सुद्धा मग जरा नर्वस झाले. मी, हे, अलका, सर्वच जण त्याला प्रश्न विचारायला लागलो. शेवटी एकदम चिडला आणि चिरक्या आवाजात म्हणाला, आई, प्रकाश गेला, संपला, माझ्या डोळ्या देखत संपला. तो गोरटेला उंच प्रमोदबरोबर नेहमी असायचा तो? अनुराधानं पृच्छा केली. हो ग, तोच. पूर्ण रात्र गेली, काय करावं ते समजेना. त्याला समजवायचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण हा आपला दगडासारखा बसून. अशा वेळेला काय करायचं असतं ते काय कळणार ग आम्हाला. यांनी आपली घरगुती होमिओपॅथिक औषधं देऊन बघितली, पण त्याच्यावर काही परिणामच नाही. मग दुसऱ्या दिवशी कोणत्या डॉक्टरांना बोलवलं? ते काय म्हणाले? यांचे मित्र आहेत ना डॉक्टर जोशी, त्यांना पहिल्यांदा बोलवलं. खरं हा त्यांचा प्रांत नाही, पण आमचा त्यांच्यावर फार विश्वास आहे. ते सुद्धा प्रमोदला बघून जरा चरकले असं वाटलं. त्यांनी मग कंपोजच्या गोळ्या आणवल्या, त्या त्याला दिल्या, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मग काय म्हणतोय तो? त्या दिवशी तेव्हा तरी काहीच बोलला नाही, पण झोपला तासभर. झोपल्यावर चेहऱ्यावरचे भावसुद्धा बदलले. पण मग नंतर काय म्हणाला? त्यांचे 2 दुसरे मित्र कसनुसेहून आले होते, चौकडीतले उरलेले दोघे. मला वाटलं ह्यालाच बघायला आलेत, पण त्यांना कसं माहिती असणार? ते प्रकाशकडे जाऊया म्हणून बोलवायला आले होते. त्यांनी काही सांगितलं का? मग त्यांच्याकडनं खुलासा झाला. म्हणे हे दोघे, प्रकाश आणि प्रमोद, लोकलमध्ये दाराशी उभे राहून काहीतरी मस्करी करत होते. त्यातच दोघांची कसली तरी बेट लागली आणि काही समजायच्या आत प्रकाश लोकलमधनं बाहेर फेकला गेला. सुधाचे डोळे बोलता बोलता पुन्हा वाहायला लागले. किंचित थांबून ती बोलायला लागली. प्रकाशने दांडीला धरण्याचा, प्रमोदलाही पकडण्याचा प्रयत्न केला, पण हाताला झटका बसून तो पडलाच. अनुराधाला आता कल्पना आली एकूण प्रकाराची. डोळ्यांसमोर या लहान वयात मृत्यूची झडप पाहायला मिळाल्यामुळे पोर घाबरलं होतं. कोणालाही असा शॉक बसला असता. ती म्हणाली, बरोबर आहे ग, त्याला शॉक बसणं, सावरेल तो हळूहळू. नाही ग, तसं साधं नाही आहे हे प्रकरण. प्रमोदला वाटतंय की आपणच प्रकाशच्या मृत्यूला जबाबदार आहोत. बेट लावण्याची चूक दोघांनीही केली, पण प्रमोदला आता अपराधी वाटतंय. शेवटी पडतानाही प्रकाशने प्रमोदकडे मदतीसाठी हात फैलावले होते आणि तरीसुद्धा आपल्या जिवलग मित्राला वाचवण्यासाठी आपण काहीही केलं नाही हे त्याला सलतंय ग. त्याची ज्यांच्यावर श्रद्धा आहे, ज्यांचा शब्द तो मानतो,
अशापैकी कोणीतरी त्याची समजूत घातली तर एखाद्या वेळेला तो निवळेल की ग. अगं मी ह्यांनी परोपरीने समजावलं, त्याच्या मित्रांनी डॉक्टरांनी सांगितलं, 1-2 सर आले, भेटून बोलून गेले, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, डोळ्यातली चमक, हृदयातलं चैतन्य सगळं जणू आत कोणीतरी पुसून टाकलंय. गंभीर हो, गंभीर हो म्हणून त्याच्या कानी कपाळी मी ओरडत होते. त्याची अशी शिक्षा देवानं मला दिली ग. बोलताना तिला परत रडायला आलं. हे बघ सुधा, अशी धीर सोडू नकोस. बघूया आपल्याला काय करता येतंय ते. त्याची जास्त माया कुणावर आहे, कुणाला तो खूप मानतो. अगं ह्या पोरांची श्रद्धास्थानं अशी आपल्याला सहजासहजी समजण्यासारखी आहेत का? मी हवालदिल झाली आहे का अगदी? मी बोलू त्याच्याशी थोडं? फार काही करू शकेन असं नाही, पण बघते प्रयत्न करून. हो चल की. त्या दोघीही आतल्या खोलीत गेल्या. भकास नजरेनं प्रमोद कॉटवर बसला होता. त्याला बघून अनुराधाच्या पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. त्याच्याविषयीच्या कणवेनं तिचं मन भरून आलं. काय दशा करून घेतली आहे ही पोराने, तिच्या मनात आलं. किंचित हसून ती म्हणाली, प्रमोद, अरे मी आली आहे तुला भेटायला. मला सगळं समजलंय. उगीचच तू स्वतःला बोल लावतोयस. अरे कोणाचा मृत्यू आणि कोणाकोणाचा जन्म आपल्या खरोखर हातात नसतो रे. मावशी, तुम्ही सगळे असंच म्हणणार. खरं काय ते मला माहिती आहे ग. मी माझ्या मनाला नाही ना फसवू शकत. अरे तुला बरं वाटावं एवढ्यासाठी मी हे म्हणत नाही आहे. खरंच माझी तशी खात्री झाली आहे. माझी एक हकीकत ऐकतोस? ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून प्रमोदनं प्रथमच चादरीवर खेळलेली नजर वर उचलली. मी सांगायला लागले. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या नात्यातल्या एका तरुणीनं आत्महत्या केली. मला ते ऐकून खूप धक्का बसला. कारण माहिती आहे, कारण आत्महत्या करण्याआधी 10च मिनिटं ती माझ्याशी बोलली होती. मला जराही कल्पना येऊ नये तिच्या मनस्थितीची, पण नाही आली हे तर खरं आहे. पुढे कित्येक दिवस मला एकाच विचारानं ग्रासलं होतं की मी हिच्याशी आणखीन 10 मिनिटं बोलले असते तर कदाचित ती वेळ टळली असती. स्वतःवर मी रागवले, नाराज झाले. तिला माझ्याबरोबर आणखीन बोलतं ठेवलं असतं, तिला फिरायला नेलं असतं तर. पण माझा ठरलेला कार्यक्रम मला त्यावेळी जास्त अपूर्वाईचा वाटला होता. अनुराधा प्रमोदची प्रतिक्रिया आजमावत म्हणाली. छदमी हसून प्रमोद म्हणाला, मावशी, तुझ्या त्या मुलीनं स्वतः राजी खुशीनं आत्महत्या केली होती तरीही तुला इतका त्रास झाला. माझा मित्र केविलवाण्या नजरेनं बघत माझ्याकडे हात फैलावत होता, पण मी त्याला पकडू शकलो नाही. या 2 घटनात किती फरक आहे. आणि जर मी ती बेट लावलीच नसती तर. अरे कशाला जर तरची भाषा काढतोयस? त्याला काही अर्थ आहे का? कुणाचं नशीब बदलणं आपल्या हातात असतं का? विचार कर. तू देवावर विश्वास ठेवू नकोस, पण एक मान्य करायला हवं. एखाद्याच्या आयुष्यात काय घडायचंय ते ठरवणारी वेगळी शक्ती असते. ती आपल्या सगळ्यांपेक्षा फार मोठी असते. आपण कोण तिचे नियम बदलणारे? मावशी, अगं ही पळवाट आहे आपण शोधलेली. तुलाही हे माहिती आहे. ज्याचं उत्तर सापडत नाही त्याच्यासाठी ठेवलेलं हे हुकमी उत्तर आहे ग. असं तुला खरंच वाटतंय प्रमोद? मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. साठ्यांचा राजू 2 दिवसांच्या आजारानं उत्तम डॉक्टरांच्या तत्पर सेवा मिळून का गेला? आणि पवारांची शाईला पार 3ऱ्या मजल्यावरनं पडली, पण बिन ओरखड्याची 3 जिने चढून लगेच घरी जाऊ शकली. रेल्वेच्या मोठ्या अपघातातून वाचलेले केशवराव साधं ब्लेड लागलं दाढी करताना म्हणून धनुर्वातानं का गेले? किती उदाहरणं देऊ तुला अशी? आहेत याची उत्तरं तुझ्यापाशी. मावशी, तू म्हणतेस ते खरं असेल तर मग निमित्त म्हणून तरी देवानं मलाच का निवडलं हे सांगशील?
अनुराधा गप्प झाली. आता दुसऱ्या तऱ्हेनं त्याला हाताळायचं तिने ठरवलं. मला समजतंय रे, मित्राच्या आकस्मिक अपघातातील मृत्यूनं तू हळवा झालायस, पण त्याच्या घरातल्या लोकांचा विचार केलास? तुला जर मित्राच्या अपघाती मृत्यूचा इतका धक्का बसलाय तर त्याच्या आईबाबांचं काय झालं असेल? त्यांच्या मानानं तुझं दुःख काहीच नाही. तू त्यांना जाऊन भेटलास? नाही नाही, ते नको मला सांगूस. एकदम काकुळतीला येऊन प्रमोद गयावया करायला लागला. मी त्यांचा शतशः अपराधी आहे मावशी. त्यांच्यासमोर उभं राहणंच शक्य नाही मला. त्यांना मी माझं तोंड कसं दाखवू? पुन्हा तेच. अरे, कोणाला तारणं किंवा मारणं खरोखरच आपल्या हाती असतं का? क्वचित प्रसंगी आपण निमित्त मात्र. प्रमोदच्या चेहऱ्यावरचे भाव बघून अनुराधा थांबली. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलण्यात अर्थ नव्हता हे तिच्या लक्षात आलं. थोडा वेळ बसून आणि 2 दिवसांनी परत येण्याचं आश्वासन देऊन ती घरी परतली. काय केलं म्हणजे प्रमोदची अपराधीपणाची भावना जाईल हे तिला समजत नव्हतं. काहीतरी करावं आणि या विचित्र परिस्थितीतून प्रमोदची आणि त्याच्या आईवडिलांची सुटका करावी अशी निकड तिला जाणवायला लागली. दर 2 दिवसांनी अनुराधा आपल्या मैत्रिणीकडे जात होती आणि निराश मनानं परतत होती. सुधाची दयनीय स्थिती बघून दुःख करावं का सुहाससारखा कणखर माणूस मुलाच्या काळजीनं पार खचलेला बघून शोक करावा का प्रमोदचं कोळपणारं तारुण्य बघून रडावं? तिला समजेनासं झालं होतं. सुधाला ही काळजी पुरेशी नव्हती म्हणून की काय येणाऱ्या जाणाऱ्यांचे अविचारी शेरे आणि सहानुभूती शून्य शब्द ऐकावे लागत होते. काही वेळा सहानुभूती दाखवताना अजाणता केलेले घाव सोसावे लागत. ते ऐकून अनुराधा जास्तच कष्टी होई. एक दिवस तर सुधा रडत म्हणाली, लोक सांगतात हे काही साधं नाही आहे, काहीतरी बाहेरचं असावं, मांत्रिकाकडे जा. हे ऐकलं आणि अनुराधा जास्तच संतापली. पण बोलणाऱ्याचं तोंड कोणाला धरता येतं? प्रमोदशी बोलून त्याला समजावून ती दमली होती. तसं बघितलं तर मानसोपचार तज्ज्ञांनीही त्याच्यापुढे हात टेकले होते. नाही म्हणायला एवढा फरक पडला होता की आता तो रोजचे व्यवहार नियमितपणे करायला लागला होता. पण पूर्वीचा जोम, एखादी गोष्ट करताना वाटणारी हेतूविषयीची कळकळ आता नव्हती. आला दिवस ढकलणं एवढाच सगळ्याला अर्थ राहिला होता आता. तो विचार अनुराधाला नक्की कसा आणि केव्हा सुचला तिलाही सांगता आलं नसतं. पण तो सुदीन होता खास. त्या दिवशी एक शेवटचा उपाय म्हणून तिने प्रकाशच्या आईवडिलांना भेटायचं ठरवलं. आपलं तिथे कसं स्वागत होईल आणि पुत्रशोकानं त्यांची अवस्था काय झाली असेल असे विचार तिच्या मनात आले नाहीत. काय आणि कसं बोलावं हे सुद्धा तिला फारसं कळत नव्हतं आणि तरीही तिने तो निर्णय घेतला त्यांच्याकडे जायचा. तिथे गेल्यावर काय होईल, काय घडेल हा विचार तिच्या मनात आला नाही असं नाही. पण तिच्या कल्पनेपेक्षा मिसेस भावे पुष्कळ शांत आणि विचारी निघाल्या. तसं तिने त्यांना 2-4 वेळा समारंभात पाहिलं होतं. पण माणसाच्या चेहऱ्या मोहऱ्यावरनं त्याच्या अंतरंगाची विशेष कल्पना येत नाही. ही अनोळखी स्त्री आपल्याकडे कशासाठी आली आहे याचा पत्ता लागेपर्यंत तर त्या सौम्यच होत्या. पण कारण कळल्यानंतरही क्षणभर एकटक तिच्याकडे बघत राहण्यापलीकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त नाही केल्या. अनुराधाने त्यांना सगळी हकीकत ऐकवली. प्रमोदची अवस्था, त्याच्या आईवडिलांची स्थिती आणि डॉक्टरांची असहाय्यता समजावून सांगून ती गप्प राहिली. त्यानंतर दिवसेंदिवस दिशाहीन होत चाललेल्या भरकटणाऱ्या प्रमोदच्या भवितव्याविषयी तिने काळजी प्रकट केली. प्रमोद अथवा त्याचे पालक यांना भेटायला येऊ न शकल्याबद्दल तिने दिलगिरीसुद्धा तिथे व्यक्त केली. मिसेस भावे जरी चिडल्या असत्या, रडल्या असत्या, रागवून बोलल्या असत्या तरी ते सगळं सहन करण्याच्या तयारीनं अनुराधा गेली होती. पण ह्यापैकी काहीच झालं नाही.
मिसेस भाव्यांनी आपले अथांग डोहासारखे असलेले डोळे अनुराधावर रोखले आणि हाताच्या खुणेनं तिला थांबवत त्या म्हणाल्या, प्लीज आता बास करा. त्यांच्यापैकी कोणी भेटायला आलं नाही म्हणून रागवण्याचं डोक्यातही नाही आलं माझ्या. तेवढं मन तर ठिकाणावर हवं. पण मी नक्की प्रमोदची यातनं सुटका करीन. अनुराधाला काय बोलावं ते कळेना. आवाक होऊन ती मनाची ही विशालता आजमावत राहिली. काही बोलायला शब्द अपुरे होते. अहो, मी प्रमोदला कितीतरी वेळा म्हटलं की भाव्यांकडे जाऊन ये, पण असं म्हटलं ना की तो कावरा बावरा होतो. त्याच्या डोळ्यात वेदना साकळते आणि तो म्हणतो, मी कसं त्यांना माझं तोंड दाखवू. माझ्या लक्षात आलंय ते. तुम्ही असं कराल, मला तुमचा पत्ता द्या. पुढच्या मंगळवारी कसंही करून त्याला तुमच्या घरी दुपारी 4 वाजता घेऊन या. मी तिथे हजर होते. सगळं ठीक होईल. दीर्घ श्वास घेत त्या निश्चयी स्वरात म्हणाल्या. उपकाराची भाषा करायची अनुराधाला संधीही न देता त्यांनी मूकपणे तिचा निरोप घेतला आणि त्या चटकन घरात निघून गेल्या. प्रमोदला आपल्या घरी आणण्यासाठी अनुराधानं प्रयत्नांची पराकाष्ठा करायचं ठरवलं. त्याबाबत तिला प्रमोदनंही धक्का दिला. मावशी गेले काही दिवस आपल्यासाठी जे काही करतीये त्याची जाण असल्यामुळे असेल, पण मुळीच आढेवेढे न घेता प्रमोदनं तिच्याकडे नंदिनीच्या वाढदिवसाला फोटो काढण्यासाठी यायचं कबूल केलं. प्रमोद यायच्या आधीच मिसेस भावे अनुराधाकडे आल्या. तिने देव केलेलं रसना सरबत निमूटपणे घेतलं आणि उकाडा, गोंगाट, प्रदूषण अशा अवांतर विषयावर बोलण्याचा समंजस समजूतदारपणासुद्धा दाखवला. त्यांचा प्रत्येक शब्द ऐकताना तिच्या हृदयात तुटत होतं. मनात येत होतं की समोरच्या या बाईच्या काळजात यावेळी केवढी कालवा कालव चालली असेल. बेल वाजली आणि मिसेस भावे बैठकीच्या खोलीला लागून असलेल्या व्हरांड्यात न सांगता गेल्या. अनुराधानं त्यांच्याकडे कृतज्ञतादर्शक कटाक्ष टाकला तेव्हा त्याही परिस्थितीत समजूतदारपणा दाखवणाऱ्या मिसेस भाव्यांविषयी तिच्या मनात एकाच वेळी आदर, कणव आणि प्रेम दाटून आलं. प्रमोद आत आला आणि सगळा कारभार थंड बघून बुचकळ्यातच पडला. अनुराधाच्या दृष्टीनं हा आत्ता कसोटीचा क्षण होता. ती ठाम आवाजात म्हणाली, प्रमोद इथे बैस. मी एका कामासाठी तुला आज बोलवलंय. प्रमोद गोंधळला, तिच्याकडे बघायला लागला. अरे, माझ्या एका मैत्रिणीची तुला भेटायची इच्छा आहे. त्याचवेळी पडदा दूर सारत मिसेस भावे आत आल्या. त्यांना पाहिल्याबरोबर प्रमोदचा चेहरा विदीर्ण झाला. मावशी, मावशी, सापळ्यात अडकलेल्या हरणाप्रमाणे अगतिक होत तो उद्गारला. प्रमोद, तू मला का टाळतोयस? मिसेस भाव्यांनी प्रमोदला थेट प्रश्न टाकला. मला माझी लाज वाटते. माझं तोंड तुम्हाला मी कसं दाखवू? हे बघ प्रमोद, काय झालंय, कसं झालंय, मला सगळं कळलंय. प्रकाश आपल्याला सोडून गेला. कधीही भरून न येण्या इतकी पोकळी आपल्या आयुष्यात निर्माण करून गेला, पण त्याचा दोष तू स्वतःकडे का घेतोयस? कारण माझा पोरकटपणा त्याला भोवला. सर्वजण सांगत होते की बाबा, हा पोरकटपणा सोड, थोडा गंभीर हो. पण मला नाही पटलं ते. त्यामुळे बिचारा प्रकाश हकनाक बळी पडला. अरे प्रकाश तुझा जानी दोस्त होता. त्याला अपाय होणार आहे अशी थोडी जरी शंका असती तर तू कशाला नाही तिथे बेट मारायला गेला असतास? पुढे काय होणार आहे हे आपल्याला कुठे माहिती असतं? म्हणून तर आपण काळजी घ्यायची असते ना. पण मला माझ्या पोरकटपणाला ते पटलंच नाही. आणि ते समजण्यासाठी प्रकाशला एवढी जब्बर किंमत मोजावी लागली, हे कसं विसरू मी? हे बघ प्रमोद, आम्ही सगळ्यांनी तुला क्षमा केली आहे. मला आणि प्रकाशच्या बाबांना सगळा प्रकार समजल्यावर राग आला नसेल असं तुला वाटतंय? संताप आणि दुःख दोन्हीमुळे आम्ही वेडेपिसे झालो होतो. पण आम्ही तो संताप विसरलो. मनापासून आम्ही तुला क्षमा केली आहे. सगळे लोक तुला क्षमा करतायत. मग तूच कोणी जगावेगळा शहाणा लागून गेलायस का?
स्वतःला क्षमा न करू शकण्याइतका आमच्याहून तू वेगळा आणि मोठा आहेस? मिसेस भाव्यांचा आवाज प्रत्येक शब्दागणिक चढत होता. प्रमोद खाली मान घालून बसला होता. सांग ना, आमच्या सगळ्यांपेक्षा तू जास्त शहाणा आहेस का? स्वतःला क्षमा करायला सुद्धा मनाला वाकवावं लागतं. अरे आम्हाला जे जमलं ते तुला का जमवता येत नाहीये? तरीही प्रमोद एक अवाक्षर बोलेना का वर बघेना. अनुराधा श्वास रोखून सगळं ऐकत होती. अरे तुझ्या या अशा वागण्यानं तू तुझ्याच आईबाबांना नाही तर मला सुद्धा छळतोयस हे तुला समजतंय का? चिरक्या आवाजात त्या म्हणाल्या. प्रमोद उठला आणि मिसेस भाव्यांच्या पायावर त्याने डोकं ठेवलं. घुसमटल्या आवाजात तो एवढंच म्हणाला, माझं चुकलं, मी फार कोता आहे. मिसेस भाव्यांनी त्याला उठवलं आणि म्हणाल्या, छान, आता ही अशी जीवघेणी शिक्षा स्वतःला आणि आम्हाला देऊ नकोस. दिलास एवढा त्रास पुरे आहे, समजलं? आणि त्या जायला निघाल्या. अनुराधाने त्यांना थांबवायचा थोडा प्रयत्न केला, पण मिसेस भाव्यांनी ऐकलं नाही. प्रमोदला सांगून अनुराधा त्यांच्याबरोबर त्यांना घरी पोचवण्यासाठी निघाली. जिना उतरून खाली आल्याबरोबर तिने टॅक्सीला हात केला. तुम्ही नाही आलात तरी चालेल असं म्हणणाऱ्या मिसेस भाव्यांकडे लक्ष न देता ती टॅक्सीत चढली. टॅक्सी सुरू झाली आणि आत्तापर्यंत कष्टानं आवरलेले अश्रूंचे धबधबे मिसेस भाव्यांच्या डोळ्यातनं वाहायला लागले. त्यांना जवळ घेत अनुराधानं सुद्धा आपल्या अश्रूंना वाट करून दिली. त्या दिवसानंतर प्रमोद एकदम बदलला. तो पूर्वीसारखा अवखळ होणार नाही हे सगळ्यांनाच कळलं होतं. पण त्याचा भरकटलेपणा, भकासपणा आता गेला होता. शांत, धीमा, विचारी प्रमोद जन्माला आला होता. त्याला पुनर्जन्म देणाऱ्या मिसेस भाव्यांना आता तो टाळत तर नाहीच, पण आठवणीने 1-2 महिन्यांनी जाऊन भेटतो. माणसामधल्या देवपणाची कृतज्ञतापूर्वक मानसपूजा बांधतो तो.